शिरूरमधील नरभक्षक बिबट्या अखेर ठार झालेला आहे। बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। ओळख पटल्यानंतर बिबट्यावर 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। शिरूरमधील नरभक्षक बिबट्या अखेर ठार झालेला आहे। याच बिबट्यानं अनेकांचा बळी घेतलेला होता। अलीकडेच एका चिमुकल्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता। शिरूरमधील एका 13 वर्षीय चिमुकल्याचा त्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले होते आणि अखेर हा बिबट्या ठार झालेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, ऋतुजा, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पिंपरखेड भागामध्ये, जांबूत भागामध्ये ज्या पद्धतीने सातत्याने मृत्यू होत होते, त्यामुळे सगळे नागरिक हे संतप्त झाले होते। या संदर्भात आंदोलन झालं होतं। काल परवा या बिबट्यांच्या बाबतीत ड्रोन द्वारे सगळ्या हालचाली नियंत्रित केल्या जात होत्या। कुठे कुठे बिबट्यांच्या हालचाली होत आहेत, बिबटे कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत, याच्या सगळ्यावर वन खात्याकडून नजर ठेवली जात होती। कॅमेरा ट्रॅप लावून देखील बिबट्यांचे हे भ्रमण, त्यासोबतच ठशांचं निरीक्षण करण्यात आलं। रात्री 3 थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला आणि घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर हा बिबट्या दिसून आला आणि या टीमने त्याला बेशुद्ध करण्यासाठी दाट मारला, मात्र तो अपयशी ठरला। बिबट्या चवताळून पुन्हा प्रतिहल्ला करत होता। बंदूकधारी शार्प शूटरने त्यावर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास गोळी झाडली आणि हा बिबट्या आता त्याच्यात मृत झालेला आहे। अंदाजे 5 ते 6 वय असलेला हा जो बिबट्या आहे, हा नरभक्षक असल्याचं पहिल्यांदा डिटेक्ट केलं गेलं आणि त्याच्यानंतर हा सगळ्या पद्धतीने ट्रॅप करून त्याला मारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे हे आता वन खात्याचं एक मोठं यश म्हणावं लागेल ऋतुजा। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।